नमस्कार दोस्तों, आज 30 अप्रैल की शाम है, कल 1 मई। महाराष्ट्र के बहुत सारे गांव एक बहुत ही खास तैयारी में लगे हुए हैं। कल सुबह यानी 1 मई का सूरज जब उगेगा तो वो अपने साथ हजारों लाखों लोगों को गांव की तरफ खींच लाएगा। शहरों के सारे रास्ते गांव की तरफ निकलेंगे और जलमित्र खिंचे चले आएंगे। कल 1 मई महाराष्ट्र दिन, कामगार दिन और एक ऐसा दिन जब गांव को पानीदार बनाने के लिए एक महासंग्राम होगा, एक महाश्रमदान होगा। हम भी निकल पड़े हैं इस खास तैयारी में शामिल होने के लिए, और हम अकेले नहीं हैं, और भी कुछ खास लोग निकल पड़े हैं गांव की ओर। नमस्कार आमिर. नमस्कार किरण. लागिरी झालीची मालिकेमधला मी तुमच्या सर्वांचा लाडका अजय. आणि मी शीतली, म्हणजेच आमच्या मिसेस फौजी. तर आम्ही निघालोय सातारहून थेट खुलताबादला. लांबचा प्रवास आहे, ऊन पण खूप आहे, पण तेवढीच एक्साइटमेंट पण आहे. कारण खांडीपिंपळ गावामध्ये आज खूप मोठं नियोजन करण्यात येणार आहे. जवळपास 3000 लोक तिकडे जमणार आहेत, म्हणून रात्रभर जागून हे नियोजन करण्यात येणार आहे. म्हणून आम्ही तर प्लॅन बनवलाय रात्रभर जागायचं. काय फौजी? म्हणजे काय? सो हाऊज द जोश? हाय सर. इकडे मिस्टर आणि मिसेस फौजी निघालेत आपल्या प्रवासाला, आणि तिकडे आमिर आणि किरण पोहोचतायत जवळ अर्जुनला. मुंबईपासून 200 किलोमीटर दूर पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन गाव. बाजूला कराही नदी आणि जवळच नाझरे हे धरण. जवळार्जुन गावाला आजपर्यंत शेतीसाठी पाणी कधीही कमी पडलं नाही. त्या गावामधून भुईमुगाची एवढी शेंग व्हायची, मुंबईला जायची मार्केटमध्ये. दररोज 400-500 पोती दररोज मुंबई मार्केटला जात होते, आणि तिथून ते अहमदाबादला माल जात होता. जवळार्जुनची शेंग म्हणजे प्रख्यात होती मुंबईला तिथं म्हणलं तर. पण जसजसं दुष्काळामुळे धरणातील पाणी कमी होऊ लागलं आणि निर्मळ वाहणारी नदी आटली, तसतसं जवळार्जुनच्या शेतकऱ्यांचं नशीब फिरू लागलं. शेतकरी हा शेती करणारा उत्तम प्रतीचा शेतकरी, पण पाण्यावर निव्वळ पाणी नाही म्हणून भिकारी झाला. गेल्या 5 वर्षात जवळार्जुनच्या शेतकऱ्यांनी जवळच्या पुरंदर पाणी उपसा योजनेतून खूप पैसे भरून पाणी विकत घेतलंय. 5 वर्षामध्ये आमच्या गावाने 1 कोटी रुपये पुरंदर उपसाकडे रोख स्वरूपात भरलेले आहेत पाण्यासाठी म्हणून. तर तेच 1 कोटी रुपये जर आम्ही जलसंधारणामध्ये गुंतवले असते तर आम्हाला त्याचा नक्कीच जास्त फायदा झाला असता. याच जाणीवेतून अनेक वर्षापासून आपल्यावर येत असलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी जवळ आता आम्ही जवळार्जुन गावात आलो आहोत, आणि इथे महाश्रमदानासाठी खूप जोरात तयारी चालू आहे. आमच्या सोबत हे गावकरी आहेत आणि त्या आम्हाला दाखवते तयारी कशी चालू आहे म्हणून. महाश्रमदानाची तयारी चांगल्या पद्धतीने चालू केली. चला आम्हाला दाखव. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही मुलं बसवलेत. पूर्णपणे गावाची महाश्रमदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. किती लोक येणार तुमच्या गावात? 3000 लोक उद्या. 3000 हो, त्यांचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू आहे. चला पुढे तुम्हाला दाखव. चला. या येणाऱ्या 3000 श्रमिकांसाठी अवजारं कमी पडू नयेत म्हणून अख्खं गाव टिकाव आणि फावडी तयार करताय. गावच्या शिवारात कुठं श्रमदान करायचं याचं मार्किंगही एकदम काटेकोरपणे केलं गेलंय. 20 हेक्टरवर पूर्णपणे मार्किंग केलं.
तर जे 3000 लोक येत आहेत त्यांनी जर पूर्णपणे काम केलं तर 1500 घनमीटर काम होतंय आणि 400 आणि 400 ते 450 रनिंग घनमीटर होतंय. हे काम जर पूर्ण झालं तर कमीत कमी 15 लाख लिटर पाणी उद्या साठते. आणि हे एका दिवसामध्ये 15 लाख लिटरचं पाणी आमच्याकडे साठणार आहे. त्याच्यामध्ये एवढा मोठा विक्रम होणार. तो दोस्तों, हमने देखा कि जवड़ अर्जुन गांव में कितनी अच्छी तैयारी हुई है. बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस आप लोग को, आपने इतना अच्छा काम किया है. और यही तैयारी, इसी किस्म की तैयारी महाराष्ट्र भर में अलग अलग गांव में ऐसी हुई है ताकि जल मित्रों को काम करने का एक बहुत ही अच्छा मौका मिले. मराठवाड्यात मिस्टर आणि अशीच जोरदार तयारी चालली आहे महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये. लोकांना गावात श्रमदान करायला आमंत्रित करण्यासाठी एक रॅली काढली आहे. पूर्ण निलंग्यातील आमच्या तालुक्यामधील जे काही व्यापारी लाईन आहे, व्यापारी लोक असतील किंवा जे कर्मचारी आहेत, शासकीय प्रशासकीय कर्मचारी आहेत, त्यांच्यापर्यंत ही रॅली पोहोचली. आणि यामधून नक्कीच आम्हाला वाटतं की महाश्रमदानाचा जो इव्हेंट आहे किंवा जो आमच्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे, आणि त्याच वेळेला शहरांनीही काही कसर सोडलेली नाही. तिथंही कित्येक दिवसांपासून अशीच तयारी चालू आहे. 10वी-12वीच्या समर क्लासेसमध्ये पुढच्या वर्षीच्या परीक्षांची तयारी आत्ताच चालू झालीय. पण आधी पेपर दुष्काळाचा म्हणून अकोल्यामधल्या नितीन मानकरांच्या क्लासमधले 10वी आणि 12वीचे 300 विद्यार्थी तयार आहेत महाश्रमदानाला. वया पुस्तकं बंद, कुदळ फावड चालू. रुधाली गावात होणाऱ्या श्रमदानाची जोरदार तयारी केली आहे शाळकरी मुलांनी. बघेल तेव्हा लोकांच्या घंटा वाजवून त्यांनाही श्रमदानाला यायचं आग्रहाचं निमंत्रण ही शाळकरी मुलं देत आहेत. सूर्य मावळतोय पण तयारीची रंगत मात्र चढतच चालली आहे. अमोल निटवे पुण्यामध्ये काम करतात. कामाच्या निमित्तानं प्रवास करताना पाण्याच्या दुर्भिक्षानं ग्रामीण जीवन किती ग्रासून गेलंय हे त्यांनी जवळून बघितलंय. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपलाही हातभार लागावा असा ध्यास त्यांनी घेतलाय. ॲटलिस्ट एक बकेट इतकं तरी आपण जाऊन खोदकाम करू, आपण ट्रेंचेस बनवू आणि त्याच्यातून गाववाल्यांना एक चांगलं पाण्याची भेट आपण गाववाल्यांना देऊ.
त्यासाठी पुरंदर तालुक्यातल्या उदाचीवाडी गावातल्या महाश्रमदानासाठी त्यांनी एक खास प्लॅनही बनवलाय. आपली पत्नी भैरवीचा वाढदिवसही श्रमदानाच्या ठिकाणी साजरा करण्याचा. ठाण्यामध्ये चालू आहे एका लॉंग राईडचं प्लॅनिंग. एक बायकर गँग तयार होतीये एका रोड ट्रिपसाठी. पण ही काही साधी सुधी रोड ट्रिप नाही. हे सगळे बायकर्स चाललेत सिन्नर तालुक्यामधल्या धोंडबार गावात. सॅडल बॅग्स भरून फुल आहेत. किट्सही आता टकाटक रेडी आहेत. सकाळ होताच नॅशनल हायवे 160 वरून धडधडत निघणार आहे ही बायकर गँग. पुण्यामध्ये दुष्काळाची जुनी वैरी गीतांजली कुलकर्णीही अजून जागी आहे. आणि यावर्षी गावातून दुष्काळाला पळवायला मुंबईहून तिनं आणल्या आहेत खास मॅरेथॉन रनर्स. आता दुष्काळाची सुटका नाही. सकाळ सकाळीच या 4 जिवलग मैत्रिणी निघणार आहेत बारामती मधल्या सायंबाच्या वाडीकडं. आता महाश्रमदानाचा अनुभव कसा असणार आहे ते आम्ही उद्या बघणार आहोत. खांडी पिंपळ गावात उत्साह वाढतच चाललाय आणि मिस्टर अँड मिसेस फौजीही त्यांच्या उत्साहात भर घालतायत. सगळ्या कामांची वाटणीही झालीये. काही लोक टिकाव, खोरी, टोपल्या श्रमदानाच्या ठिकाणी पोचवायला लागलेत. फौजी दाम्पत्यही मोठ्या उत्साहानं आपली भूमिका बजावते. बाकीची तयारी तर झाली, पण गावात पाहुणे येणार आणि जेवणाची तयारी नाही असं शक्यच नाही. हा, आणि किती कापायचं आहे हे उडी आणि पाठीमागची बी हे पण. सैन्यात रात्रपाळी बिनतक्रार करणाऱ्या अजिंक्यला आजही लागली रात्रीची ड्युटी आणि त्याची कमांडिंग ऑफिसर आहे शितली. अहो, कांद्याचं झालं का नाही? अहो, आणा की लवकर, किती उशीर. कांदा येता येता सुरी बी घेऊन या. आणि हा मसाल्याचा डबा बी. मध्यरात्री मिसेस फौजीने लावलाय कामाचा झटका आणि फौजीला मात्र बसतोय चटका. भासतोय. चुरीची सवय नाही ना. आता काय उद्या 3000 लोक येणार आहेत. सो ते पाहुणे आहेत आपले, तर त्यांची जेवणाची पण व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे ना. तर गावामध्ये सगळ्यांकडं प्रत्येक घरात 5-5 किलोच्या चपात्या करण्याचं काम दिलं. तर आम्ही या घरात आलोय. इथं आम्ही 5 किलो चपात्या करणार आहे. आता कशा करणार आहे, काय करणार आहे माहित नाही मला. काळजी करू नका, होईल सगळं नीट. आता आपण ठरवलंय का नाही, तर मग ते टार्गेट कम्प्लीट करूनच जायचं. काही करून ते पूर्ण करायचंच करायचं. काय पण होते, हो बाजू दे, काय पण होते. आज 5 किलो चपात्या पूर्ण करणारच. आता रात्र झाली, उद्याचा दिवस उगवला तरी चालेल, पण हे टार्गेट कम्प्लीट करायचं म्हणजे करायचंच. काय ताई, तुम्ही काय म्हणता? हो, झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. चला मग आवरा पटापटा. चला 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 टाका पटापट. 1 किलोचे झाले असतील आत्ताचे. 4 किलो थांबा हो. एक मेचा सूर्य अजून गुलाबी झोपेतच आहे, पण शहरामध्ये लोकांना कधीपासूनच जाग आलीये आणि ते आता गावांकडे कूच करायच्या तयारीत आहेत. पक्ष्यांची किलबिल अजून सुरू व्हायची आहे, पण जलमित्रांची गडबड मात्र सुरू झालीये. तांबडं फुटायच्या आधी आपला रस्ता पकडून निघालेल्या शहरी जलमित्रांना प्रभातीच्या ताज्या दमाच्या सूर्यानं आता अर्ध्या रस्त्यातच गाठलंय.
निळशार आकाश आणि सकाळची ताजी हवाही आली आहे जलमित्रांच्या सोबत प्रवासाला. अवघ्या सृष्टीला आता लागली आहे जलमित्रांच्या आगमनाची चाहूल. विविध दिशांनी महामार्गांवर अवतरलेल्या जलमित्रांच्या वाहनांनी संपूर्ण राज्यातले रस्ते गजबजून गेलेत. श्री व सौ फौजींनी सुद्धा पहाटे पहाटेच गावचा रस्ता पकडलाय. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी महाश्रमदान होणार आहे आणि आम्ही पण श्रमदानालाच निघालोय. आणि आमिर आणि किरण ही निघालेत साताऱ्यातल्या चिलेवाडीकडे. 1 मई की सुबह एक बहुत ही खूबसूरत संगम देखने जा रहे हैं हम आज, शहरवासियों का और गांवकरियों का. आप भी चलिए हमारे साथ. अवघ्या राज्यातले सगळे रस्ते आज जणू गावाकडेच वळलेत आणि त्या रस्त्यांवरून मजल दरमजल करत जलमित्र गावांमध्ये पोहोचायला लागलेत. आणि मोठ्या प्रेमानं सौहार्दानं गावकरी त्यांचं स्वागत करतायत. अकोल्याहून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या 5 बसेसही पोहोचायच्या तयारीत आहेत. पातूरमध्ये 2000 पाहुण्यांचं स्वागत संपूर्ण जामरून गावचे नटलेले सजलेले गावकरी खास मराठमोळ्या पद्धतीनं करतायत. जलमित्रही इथं काम करण्यासाठी अगदी आतुर झालेत. पोलिसांची फौज आणि प्रशासनही श्रमदानासाठी सज्ज आहे. आमच्या परिसरामध्ये पाण्याची कमतरता खूप आहे, त्याच्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही इथं श्रमदान करण्यासाठी आलो आहोत. उत्तर सोलापुरातलं रानमसले गावही उचलायची, दुष्काळावर हल्लाबोल करायची. दोस्तों, आज जहां भी नजर जाती है आपको ये खूबसूरत नज़ारा दिखता है महाश्रमदान का. आज इतने सारे लोग आए हैं शहरों से और गांव वालों के साथ काम कर रहे हैं. इसी गांव में कुछ 2500 लोग आए हैं शहरों से, चिलेवाड़ी गांव. और जहाँ जहाँ श्रमदान चल रहा है उस गांव की सत्यमेव जयते वाटर कप सफ़र की अपनी अलग ही कहानी है. जैसे एक गाँव है अबोने तांडा, वहाँ पर एक 80 साल की अज्जी हैं, जमुना अज्जी, जिनकी वजह से उनका गांव जो है उसने इस स्पर्धा में शामिल होने का फैसला किया. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधल्या अभोणे तांड्यावर राहते जमुना आजी. दुष्काळामुळे घरातील तरुणी ताठी मंडळी कामासाठी गाव सोडून गेली असल्यानं आजीच आपल्या दोन्ही नातवंडांचा सांभाळ करतेय. पण जलसंधारणाच्या प्रशिक्षणाला एक टीम आपल्या गावातून जाते हे आजीला जेव्हा कळलं तेव्हा जमुना आजीनं आपल्या नातवंडांना शेजाऱ्यांच्या हवाली केलं आणि आपलं चंबू गबाळं घेऊन आजी पोहोचली प्रशिक्षण केंद्रावर. आजपर्यंत प्रशिक्षण केंद्रावर आलेल्या हजारो लोकांमध्ये कदाचित ही आजी सगळ्यात सिनियर असेल. त्यामुळेच की काय, पण आजी प्रशिक्षण केंद्रावर एकदम उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनली होती. आम्हाला वाटलं या आजी काय करतील इथं येऊन, म्हणजे आमचा जरा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच की बाबा एवढ्या वयात तर यांना काही जमणार नाही. पण आजीचा उत्साह दांडगा होता. ज्या हिरिरीनं आजीनं प्रशिक्षणात भाग घेतला ते बघून इतर प्रशिक्षणार्थी चकित झाले आणि आजी रातोरात सुपरस्टार बनून गेली. त्या आजी सोबत इतके सेल्फी काढायचे की खूपच आजी आमच्या गावाला, आजी आमच्या गावाला, प्रत्येक गावाचे सांगायचे की आजी आमच्या गावाला या तुम्ही.
आणि मग ट्रेनिंग संपवून आजी जशी गावात परत आली तसा तिचा उत्साह अजूनच वाढला. कष्टाचा विचार न करता आजीनं सरळ कुदळ फावडं उचललं आणि जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. आजीची जिद्द बघून आणखी काही माणसांनी कामाला सुरुवात केली आणि बघता बघता अख्खं गाव कामाला लागलं. आणि असं काही जबरदस्त काम या गावात झालं की या गावामध्ये महाश्रमदानाचं आयोजन झालंय. या ठिकाणी 80 वर्षाच्या आजी त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे या गावातील लोक सर्व सहभागी झालेले आहेत. आजींमुळे एवढं जबरदस्त झालं की सर्वांना महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रात, जगात माहिती पडलं की अभिनय तांडा आहे कुठं आहे. आजींच्या पुढाकारामुळे एवढं सर्व घडून आलं. एका बाजूला आजीची कमाल आहे आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर आणि मिसेस फौजी कामाला लागलेत. औरंगाबादमधलं पेंडेफळ गाव या गावाच्या कहाणीचे नायक आहेत 2 खरेखुरे फौजी, एअर डिफेन्स हवालदार संदीप जगदाने आणि लान्स हवालदार नवनाथ अहेर. वैजापुरातल्या पेंडेफळ गावात या दोन्ही फौजींनी तंबू काढून गावाच्या श्रमदानाच्या जागेला दुष्काळाविरुद्धच्या या मोहिमेतलं आपलं हेडक्वार्टर बनवलंय. हे अलग आम्ही संकल्प घेतला का इकडे राहिलं तर याला अलग महत्व आहे. आमची बी जिद्द राहील वेगळी आणि गावकऱ्यांना पण जिद्द म्हणजे प्रेरणा भेटेल काय आपण पण चला तिकडेच काम करायचं. किती काय हो, इथं पंचायत दिवस आम्ही राहणार आणि पूर्ण पंचायत दिवस राहून इथं आम्ही पूर्ण हे काम करणार. यांच्या बटालियनचा मोटोही एकदम स्पष्ट आहे, जितना पसीना बहाओगे उतना खून बचाओगे. तर तसंच आहे, जेवढा इथं घाम काढणार तुम्ही तेवढं पाणी ह्या जमिनीमध्ये जिरणार आणि जेवढं पाणी जिरणार तर तेवढंच पाणी आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या घरात म्हणजे सापडणार आपल्याला पिण्यासाठी. स्पर्धा सुरू होण्याआधीच या गावाच्या बटालियनची तयारी सुरू झाली होती. गावच्या तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या या फौजींना गावात बोलवलं आणि ते यांच्या बटालियनमध्ये भरती झाले. एकीकडे तर या तरुण बटालियनच्या तयारीत कोणतीही कसर नाहीये, तर दुसरीकडे जास्तीत जास्त लोक श्रमदानाला यावेत यासाठी ही बटालियन वेगवेगळ्या युक्त्या लढवतेय. पूर्ण महिला असतील, वृद्ध असतील, सगळ्यांचे पाय धुतले, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. त्याच्यामुळे असा परिणाम झाला की लोक इतके पुढे यायला लागले हळूहळू. हळूहळू एका छोट्या तुकडीपासून उभी राहिलेली ही फौज आता एका रेजिमेंट इतकी मोठी झाली आहे आणि यांचं काम इतकं धडाकेबाज आहे की आज इथं महाश्रमदानासाठी हजारो माणसं आली आहेत. हर जगह इतना जोश है और इस जोश को बढ़ावा देने के लिए आज हमारे साथ हमारे कुछ पुराने साथी मौजूद हैं. चलिए उनसे मिलते हैं. आपला जुना जलमित्र जितू पोहोचलाय केज तालुक्यामधल्या बनसरोळा गावात. जितूला बघून गावकऱ्यांमध्ये नवा संचार भरलाय. आपल्या राज्याचा, आपल्या लोकांचा विचार करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या ज्या गावांमध्ये हे लोकांनी श्रमदान केलंय त्या त्या गावामध्ये आमूलाग्र बदल घडला. दुसरं गाव माझं गाव असं न ठरवता आपण जाऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देत जितूनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केलं आणि संपूर्ण गावात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. ये माहौल कितना इलेक्ट्रीफाइंग है, कमाल एनर्जी है और हर इंसान समय गंवाना नहीं चाहता है क्योंकि जितना काम होगा उतना ही पानी गांव को मिलेगा. हर एक लम्हा कीमती है, हर एक जलमित्र कीमती है जो आज यहाँ काम कर रहा है. और खुशी की बात यह है कि समाज का हर तबका इस उत्सव में शामिल है. आकाश सूर्याच्या प्रखर तेजानं तळपतंय, पण धरती ही आज केवळ अतुलनीय तेजानं झळकतीये. गावागावात अवतरलेल्या तारकांनी गावची जमीनही उजळून गेलीये. रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या सिनेकलाकारांनी आज श्रमदानाच्या सोनेरी पटांगणावर आपल्या ग्रामस्थ बंधू भगिनींच्या खांद्याला खांदा लावून कामाला सुरुवात केलीये. वर्ध्यामधल्या बांडगापूर गावात उमेद बचत गटाच्या 1000 महिलांनी महाश्रमदानासाठी हजेरी लावली आहे आणि या महाश्रमदानाची खास गोष्ट म्हणजे इथं आलेल्या एकूण श्रमकऱ्यांपैकी 80% श्रमकरी या महिला आहेत.
त्यांच्या जोडीला आले आहेत कॉर्पोरेट जगताचेही रथी महारथी. चित्त्याच्या चपळाईनं जी बोटं कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरून फिरतात त्याच बोटांमध्ये आज टिकाव आणि फावडी आली आहेत. कामाची जागा भलेही बदलली असो, पण तितकंच मन लावून हे जलमित्र गावांना पाणीदार करण्यासाठी भर उन्हात गावकऱ्यांच्या साथीनं राबतायत. ऐसा जो मौका वो किसानों को प्रोवाइड करो सो दैट यहाँ से माइग्रेट करके शहरों के तरफ आने से जगह में दे कैन क्रिएट देयर ओन लाइवलीहुड इन देयर ओन विलेजेस. श्रमदान किंवा व्हॉलेंटिअरिंग फोर्सफुली नाही, तुम्ही स्वतः या आणि ही गोष्ट आतून येते. आणि आज श्रमदान म्हटलं ते पण ऑन अ डे ऑफ लेबर डे, इट्स अ बिग थिंग. तर आम्ही सगळे खुश आहोत की ह्या दिवशी इन्स्टेड ऑफ सिटिंग ॲट होम लुकिंग ॲट TV, वॉचिंग एनी मॅच और डिस्कसिंग ॲव्हेंजर्स, कम हिअर अँड शो की तुम्ही पण ॲव्हेंजर आहात. श्रमदानाच्या सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे कौटुंबिक सोहळेही साजरे केले जात आहेत. पुण्याहून आलेल्या अमोल निटवे यांची पत्नी भैरवी हिचा वाढदिवस गावच्या नव्या मित्रमैत्रिणींसोबत मोठ्या आनंदानं साजरा केला गेला. इथे भरपूर लोक आलेली आहेत. आमच्यासारखेच बरेच लोक आहेत. कोणाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी लोक इथे आलेली आहेत. कोणाच्या लहान मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लोक इथे आलेले आहेत. खूप उत्साह आहे लोकांमध्ये आणि तेवढाच आमच्यातही त्यांच्यामुळे आम्हालाही उत्साह मिळतो इथे काम करण्याचा. महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांच्या 76 तालुक्यांमधल्या 80 पेक्षा जास्त गावांमध्ये हे उत्सवाचं वातावरण दिवसभर होतं. ज्या उत्सवात गावातली आणि शहरातली लाखो माणसं एकत्र येऊन दुष्काळाला थेट भिडली. गाव आणि शहर यांचा झालेला हा अनोखा मिलाप दोघांनाही आत्मिक समाधान देऊन गेला. आमच्या गावामध्ये कर्नाटक, औरंगाबाद, मुंबई, पुणे इथपासून लोक आले आणि श्रमदान करू लागले. हे पाहून आम्हाला खूप आनंद झालाय. आज शेतकरी पाण्याकरता एवढा त्रास घ्यायला लागले ते बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं अक्षरशः. आणि मी ठरवलं की यंदा श्रमदान करणारच. मला खरं सांगतो, आपण शहरात आरामात झोपतो पंखे लावून, गादीवर पडलं की आपल्याला झोप लागते. पण खरी झोप श्रमदान केल्यानंतरची झोप लागते. ती मला वाटतं गेल्या वर्षी महाश्रमदान केलं होतं मी, तेव्हा मला एकदा लागली होती आणि आज लागणार आहे 100%. हे जे काम आहे ते खूपच यात मी खूपच खारीचा वाटा दिलेला आहे आणि मला खूप आनंद आहे की आज मी महाश्रमदानात सहभागी होते. मागच्या वेळेसारखं पूर्ण वेळ मला दौरा करता आलेला नाही आहे, पण आजचा हा जो काही माझा वाटा आहे तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आणि मला खूप आनंद होतोय या सगळ्यात. एक कमाल का पागलपन छाया हुआ है हर तरफ और सबके बीच में हमारे प्यारे पोस्टमैन काका अपनी चिट्ठी लेकर आए हैं. आज एक खास दिवस आहे आणि एक वेगळंच पत्र आहे. खास दिवस यासाठी की आज कोणाचा तरी वाढदिवस आहे. कोणाचा वाचतो, ऐका. प्रिय महाराष्ट्र, तुला वेगळं सांगायची गरज नाही. 1 मे तुझा वाढदिवस आणि मी तुला हे पत्र लिहितोय तुझ्या वाढदिवसाच्या उत्सवाच्या मांडवातून. वाढदिवस हा किती छान दिवस असतो ना. आपलं छोटंसं कुटुंब त्या दिवशी एकत्र येतं, जवळचे मित्र येतात, सगळे मिळून हॅपी बर्थडेची गाणी गातात. पण तुझ्या वाढदिवसाचं चित्र किती वेगळं होतं. थोडे थोडके नाहीत, उभ्या राज्यातून तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला एकत्र आले हजारो लाखो माणसं. तुझं कुटुंब, तुझा मित्रपरिवार किती मोठा आहे याची मला पहिल्यांदा इतकी प्रकर्षानं जाणीव झाली. सगळ्यांनी किती आनंदानं हा दिवस साजरा केला. तरुण, वृद्ध, मुलं, महिला, पुरुष, कसलंच बंधन नाही. न जात, न धर्म, न लिंग, न पंथ. जो तो मग्न होता तुझा वाढदिवस साजरा करण्यात. वाढदिवशी आपण वाट पाहतो ती भेट वस्तूंची, गिफ्टची. आणि तुझ्या वाढदिवसाला सगळ्या तुझ्या परिवारानं भेट वस्तू आणली त्यांच्या हृदयातून. ही भेट होती घामाची, श्रमाची. तुला सजवण्यासाठी, तुला नटवण्यासाठी. कुठून कुठून शुभेच्छा आल्या. फक्त देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून.
इतकं निखळ प्रेम आणि आपुलकीची माणसं मिळायला तुझ्यासारखं भाग्य असावं लागतं. आजकाल एका बाजूला जगातली माणसं एकमेकांपासून दुरावत चालल्याचा अनुभव येतोय. शहरी ग्रामीण अशी दरी वाढत चालल्याचं बोललं जातंय. पण या तुझ्या वाढदिवसाच्या उत्सवानं डोळे उघडले आमचे. पाण्यासाठी संपूर्ण गावानं कष्ट करायचे अशा प्रकारचा एकमेव उत्सव. हा असा उत्सव आहे ज्यात लोक आपल्या ऑफिसला सुट्टी टाकून व्यवसाय बंद ठेवून सहभागी झाले. कशासाठी? श्रमदानासाठी. कुणासाठी? कुणासाठी ते श्रमदान करणाऱ्या लाखो लोकांना माहीत सुद्धा नव्हतं. कारण ते अमुक एकाचे मित्र नव्हते, ते होते फक्त जलमित्र. तुझ्या धर्तीवर पाणी टंचाई नसावी असं वाटणारी माणसं कुठल्याही गावात जाऊन श्रमदान करायला तयार झाली होती. हा श्रमदानाचा दिवस म्हणजेच तुझा वाढदिवस. त्याला मिळालेला या वर्षीचा प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. तुझा वाढदिवस म्हणजे आता आम्हा सर्वांचा एक सण झालाय. एकीकडे मुंबई पुण्यासारख्या शहरातून आदल्या दिवशी रात्री गावोगाव जाण्याची धावपळ आणि दुसरीकडे गावोगाव येणाऱ्या पाहुण्यांना काही कमी पडू नये म्हणून चाललेली लगबग. गाव आणि शहराचं एवढं सुंदर स्नेह संमेलन फार कमी वेळा पाहायला मिळतं. पाण्यासारखे प्रश्न नजरेसमोर उभे असतात. जात, धर्म, राजकारण सगळे अडथळे अशा वेळी बाजूला पडतात. मुंबईला राहणारा नागपूरचा माणूस बीडला जाऊन श्रमदान करतो आणि पुण्यात राहणारी जळगावची मुलगी विदर्भात श्रमदान करते. प्रदेशाची सीमा पण पुसलेली असते. फक्त आपण कुणाच्या तरी सोबतीनं काम करतोय एवढा एकच उद्देश. तुझ्या जन्माच्या मागं होती माणसांची हीच विलक्षण ताकद, हीच एकी. ज्याच्या स्वराज्याचं शिवबानं स्वप्न पाहिलं, ज्याला नटवायला, सजवायला, घडवायला तुझ्या लक्षावधी लेकरांनी जीवाचं रान केलं, त्या तुझ्या जन्माचा इतिहास आमच्या पूर्वजांनी घणाचे घाव घालून घडवला. आणि आता तुझं भविष्य पुन्हा नव्यानं घडवायला तुझी लेकरं सज्ज झाली आहेत. तुझा इतिहास दैदिप्यमान होता आणि तुझं भविष्य सोनेरी असेल हा विश्वास त्यांना आहे. तुझ्या शिवारांमध्ये पुन्हा एकदा सळसळणारी हिरवीगार शेतं त्यांना पाहायची आहेत. बरड झालेल्या जमिनीवर पुन्हा बहार आणायची आहे. इंद्रधनुच्या कमानीमधून आकाशामध्ये झेप घेणारे, मुक्त विहार करणारे पक्षी, रंगीबिरंगी फुलांवर बागडणारी फुलपाखरं, कड्या कपाऱ्यांमधून खळखळणारे झरे, दुधडी भरून वाहणाऱ्या स्वच्छंदी नद्या, या साऱ्यांनी पुन्हा तुझी धरती नटवायची आहे. पावसाच्या थेंबासारख्या निखळ, चांदण्यांनी लगडलेल्या पहाटेच्या आकाशासारख्या सुंदर, ओल्या मातीच्या गंधासारख्या प्रसन्न आणि गगनाला साद घालणाऱ्या पर्वतांसारख्या उत्तुंग भविष्यासाठी तुझी लेकरं प्रयत्न करतायत. एक सुंदर जग घडवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. ज्या जगात बळीराजा सुखानं नांदेल, मायाळू आभाळाखाली मोकळा श्वास घेईल, तुझ्या सुख समृद्धीची गाणी गाईल. प्रिय महाराष्ट्र, तुझ्या वाढदिवसासाठी हीच शुभेच्छा आम्ही तुझी लेकरं घेऊन आलोय. पुन्हा एकदा तुला हैप्पी बर्थडे. दोस्तों, आज सब लोगों ने मिलकर बहुत काम किया. अलग अलग जगहों से लोग आए और बहुत मजा आया. थोड़ी थकावट भी हुई पर बहुत मजा आया. और दिन भर जो धमाल हुआ, शाम को उतनी ही शांति है, उतना ही ठहराव है. हमारे सामने इस वक्त बहुत सारे जल मित्र और गांवकरी मौजूद हैं. नमस्कार सर्वांना. हमें बताइए कि आज दिन भर कैसा लगा आपको? आप कहाँ से? कोल्हापुर से. कोल्हापुर से. क्या नाम है आपका? किरण टू. किरण. आज का आपका अनुभव कैसा रहा? खूप छान वाटलं. आणि माझे सहकारी या सगळ्यांनी जवळजवळ 50 लोकांनी येऊन इथे श्रमदान केलं. वाह वाह वाह. तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आलो? मी पणजी गोव्याहून आलो. वाव. तुमचा एक्सपिरियन्स कसा?
नाही, एक सत्कार्य चालू आहे. मला असं वाटलं आपलंही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असावं. नुसतं देणगी देऊन हे काम होत नाही, प्रत्यक्ष काम करावं आणि अनुभव घ्यावा की काम कसं चाललंय आणि त्याला लोकांना कसं वाटतंय. तर मला इथे खूप मी गावात आल्यासारखं वाटलं माझ्या स्वतःच्या आणि खूप आनंद मिळाला. तुम्ही काल आले होते का? हो, कसं काल मी आलो थोडं होतो इथे. सांगा कशी आले. संध्याकाळी 4 वाजता इथे आम्ही त्यांचं काम वगैरे सगळी तयारी वगैरे बघितली आणि थोडंसं कामही केलं. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सगळी कामं चालू होती. मी स्वतः त्याला साक्षीदार आहे. आणि नंतर आम्ही तिथेच माळरानावर झोपलो. खूप मजा आली. सकाळी 4 वाजता उठून पुन्हा 5ला कामाला तयार. वाह वाह वाह. आणि आमचं मुंबईतून मॅडम आली होती. तुम्ही पण सांगा कसं अनुभव झालं तुमचं काय. ऍक्च्युअली मी आता रिटायरमेंटला आली आहे, तर कुठेतरी देवळात जाण्यापेक्षा हे कामाला जॉईन व्हावं असं मला वाटतं. खूप छान. आणि यापुढे मी करत राहीन. हो वा. शहरातून लोक आज सुट्टीच्या दिवशी आलेत तुमच्या गावात. तुम्हाला कसं वाटतं? खरं तर हा प्रसंग आमच्यासाठी नवीन होता आणि प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी नवीन होते. यापूर्वीची स्वप्न बघितलेली हे स्वप्नच राहिली, पण आता वास्तवमध्ये असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळे बाहेरगावून येणारे लोक हे मुंबईहून आले, ट्रॅव्हल्समधून आले, तासगावहून मिळेल त्या गाडीनं पोचले, चालत स्टँडवरून शेतात पोचल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते ज्यावेळी आले त्यांना आम्ही सगळ्यांनी पाणी दिलं, बसवलं, शांत केलं की एवढे वयस्कर असताना ते लोक मुंबईतून माझ्या गावात पाणी देण्यासाठी येत आहेत. मग खरंच अशा मोठी गोष्ट आहे. आम्हाला प्रेरणा मिळते ना. मोठी गोष्ट. यस. आज कमाल का एक इंसिडेंट हुआ. एक छोटा सा लड़का आया जिसका नाम है दिग्विजय और उसने कुछ किया. दिग्विजय, आप बताइए, आप स्टेज पर आके आपने क्या किया? मी वर्षभरात मम्मी पप्पाने म्हणजे इतर कोण नातेवाईकांनी दिलेले पैसे गावाच्या श्रमदानासाठी जमा केले. अरे वाह वाह. तुम्ही श्रमदान पण करताय का? हो केलं. वाह. ये हमारे कल के हमारी फ्यूचर हमारे नौजवान जो हमारा फ्यूचर गारंटी कर रहे हैं. दिग्विजय जैसे नौजवान. बहुत खूप. आणखीन कोणी बोलणार? नमस्ते. माझं नाव शशिकांत. मी इस्लामपुराहून आलोय. आज पहिल्यांदाच मी काम केलं. खूप छान वाटलं. हाताला माझे 2 फोड आलेत. म्हणलं अजून 4 येऊ देत, काय अडचण नाही. खूप छान वाटलं. आज इथून पुढे आम्ही असंच सहकार्य करेन. छान, खूप छान. मी आशुतोष मगदूम. मी कोल्हापूरवरून आलोय. खरं सांगायचं तर मी काल घरी खोटं सांगून आले की मित्राचं लग्न आहे, जायचं आहे मला, आज लग्न आहे म्हणून. कारण परिस्थिती घरची एवढी चांगली नाही. तरी सुद्धा मित्राकडून पैसे घेऊन काल रात्री आलो, तासगावमध्ये राहिलो मित्राच्या घरी आणि आज इथं काम केलं. कामाचा अनुभव खूप वेगळा होता. महाराष्ट्र दिन आणि त्या दिवशी आपल्या राष्ट्रासाठी किंवा आपल्या राज्यासाठी काहीतरी करणे हे म्हणजे तसं प्राउड फील होतं आज. तो दोस्तों, बहुत मजा आया आज. एक साथ मिलके सबने काम किया. आप सबसे बात करके हमें बहुत मजा आया. और जमीनी स्तर पे जो काम हुआ है उसमें एक बहुत बड़ा योगदान उन लोगों का है, उन जल मित्रों का है जो हमारे साथ आज जुड़ नहीं पाए, लेकिन उनका योगदान आर्थिक योगदान है. इस हफ्ते भी बहुत लोगों ने दिल खोलकर कंट्रीब्यूशन किया है. ब्रेक के बाद देखेंगे किन किन गांवों के नाम ईश्वर चिट्ठी में आए हैं. एअर इंडियातून 34 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झालेल्या 70 वर्षीय विद्या शुक्ल यांना गावोगावी चाललेल्या वॉटर कपच्या चळवळीबद्दल कळलं आणि त्यांनी त्यात योगदान देण्याचं ठरवलं आणि लगेचच एक मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये होते विद्याताईंच्या सद्भाव नावाच्या ग्रुपमधले त्यांचे परिचित आणि मित्रमैत्रिणी. सद्भाव हा ग्रुप दरवर्षी कोणत्याही एका सामाजिक उपक्रमासाठी अर्थसहाय्य करतो. यंदा त्यांनी निवड केली जलमित्र.org ची. त्यांचं काम आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि हे काहीतरी वेगळं काम आहे, हे खरोखर आवश्यक काम आहे आणि वेगळं काम आहे असं लक्षात आलं आमच्या आणि त्याप्रमाणे त्यांना निवडले यावर्षी. महाराष्ट्रभर विखुरलेल्या सद्भावच्या सदस्यांना विद्याताईंनी वॉटर कप चळवळीला स्नेहालयाच्या माध्यमातून मदत करण्याचं आवाहन केलं. त्यांनी एक ती वेबसाईट आणि ते सगळं दिलं आणि ऑनलाईन पेमेंटचं तो हे दिला आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे जेवढे मेंबर आहेत तेवढ्यांना कळवलं आणि त्याप्रमाणे सगळेजण त्यांना ऑनलाईन त्यांनी तिकडे डोनेशन देऊन टाकलं. अशाच मोठ्या मनानं झालेल्या आर्थिक योगदानातून या आठवड्यात गावांच्या मदतीसाठी जमा झालेल्या रकमेचा आकडा 1,07,00,000 पोहोचलाय आणि त्यातून 107 गावांची ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आहे. या गावांची नावं आपल्या स्क्रीनवर आहेत.
जी तुम्ही पाणी फाउंडेशन आणि स्नेहालयाच्या वेबसाईटवरही पाहू शकता। जिन गांवों को इस हफ्ते मशीन्स की मदद मिली है उन्हें बहुत बहुत बधाई, और जिन लोगों ने jalmitra.org के जरिए ये मदद पहुंचाई उनका बहुत बहुत शुक्रिया। दोस्तों, मदद पहुंचाने का ये जो सिलसिला है वो अब कुछ ही दिनों तक खुला रहेगा। तो मेरी आपसे विनती है कि जल्द से जल्द आप लोग jalmitra.org पर जाएं और जिन जिन लोगों को आर्थिक मदद पहुंचानी है वो स्नेहालय के जरिए गांव तक मदद पहुंचाएं। तो दोस्तों, बहुत मजा आया आज के दिन। चलिए आइए अपने लाडके शीतल और अजिंक्य का भी हालचाल ले लेते हैं। आजचा दिवस म्हणजे अनुभव वेगळाच होता। जोशात काम झालंय आज खूप, है ना? चांदणं पडलंय तर आता सकाळची सगळी गरमी आता जरा शांत वाटते, हवा पण शांत आहे, हवा पण जरा थंड वाटते। आज मला कळलंय की पाण्याचं महत्त्व काय आहे ते। पाणी अडवा, पाणी जिरवा, याशिवाय दुसरा कुठला पर्यायच राहिला नाहीये। या गावांकडे बघून हे आपल्याला कळून येतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळे याच्यामध्ये सहभागी झाले। तो लहान मुलगा असू दे किंवा वृद्ध माणूस असू दे, आता त्यांचं वय पण नसताना ते पण श्रमदानाला येतात। का तर पुढच्या पिढीला सुखकर करण्यासाठी हे सगळं चाललं। पण खरंच जर आपल्याला हे अनुभवायचं असेल ना, तर मला असं वाटतं की आपण एकदा श्रमदान केलं पाहिजे। आणि आमच्या घरून सगळ्यांना, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती की प्लीज 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 पाणी तुम्ही जपून वापरा। शीतल और अजिंक्य, इतने स्पेशल दिन हमारे साथ जुड़ने का आपका बहुत बहुत शुक्रिया। आज 1 मई के दिन हमने देखा कि किस तरह महाराष्ट्र एक हुआ, और आज का दिन देखकर हमें लगता है कि पानी अब दूर नहीं। मिलते हैं अगले हफ्ते। तुमका माहित असा ना मी कोण असं आहे? मी असं आहे अण्णा नाईक, आणि ही ह्यांची बायल इंदू, म्हणजे तुमची सगळ्यांची लाडकी माई, आणि हा माझा लाडका मुलगा दत्ता। आम्ही रोज रात्री तुम्हाला 10:30 वाजता रात्रीचं खेळ चाले या मालिकेत भेटतोच। पण आता आम्ही तुमच्या समोर वेगळ्याच भूमिकेत येणार आहोत, जलमित्र म्हणून। मी जलमित्र दत्ता नाईक, मी जलमित्र माई, आणि मी जलमित्र अण्णा नाईक। तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वेगवेगळ्या गावातल्या झुंजार लोकांच्या झुंजार कथा। तर मग भेटूया।